नमस्कार, श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्री शाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते। तर आज ह्यांनी जाणार आहेत नांद्रे येथे, ते सुद्धा रायबासाठी छकडा बघण्यासाठी। कारण कसं आपण परवा रेट्यामधून छकडा बघून आलो त्यांनी, तर तिथून आल्यानंतर त्यांच्या मित्राचा एक मित्र आहे, म्हणजे पाहुणेच आहेत, ते नांद्र्यामध्ये राहतात आणि ते बोललेत की काय हो, मी एवढ्या जवळच असताना तुम्ही मला विचारलं सुद्धा नाही की छकडा मिळेल का आमच्या इथे काय। तर त्यांनी बोलवलेलं आहे की यायचंच आहे तुम्ही आज म्हणून। मग ह्यांनी बोलत होते की जरा वाट बघूया, मग नंतरच बघूया छकडा। तर नाही, ते बोलत आजच्या आज द्या, मी आपण सगळीजण जाऊया, मला वेळ आहे तर छकडा बघूया। तर आज ह्यांनी जाणार आहेत नांद्र्याला, पण त्याआधी आणि रायबाजवळ जे शेत आहे, म्हणजे जिथे रायबा पळायचं तिथं आपण ऊस लावलेला आहे, तर तिथे 10 जणी लेडीज आहेत आणि त्या आलेल्या आहेत आपल्यात मदत करायला। तर आता आई पण तिथंच असतात, त्या आले की मग आई पण थांबतात त्यांच्या बरोबर। आणि पावसात कालपासून त्या काम करतायत आणि आज तरी सकाळी 7ला आलेत आणि आज संध्याकाळी जाणार आहेत, म्हणजे दिवसभरच काम करणार आहेत। कारण पाऊस चालू आहे पण तण पण जास्त आले, तर ते काढूनच घ्यायचे। आता हे मी जाणार आहेत डबा घेऊन आईचा, कारण आई घरी येत नाही, म्हणजे जेवायला तिथंच त्यांच्या बरोबरच जेवण जेवतात दुपारचं। तर चला आता हे मी जाते आणि ह्यांनी म्हणजे ह्यांना काल रायबाने दिलेला आहे प्रसाद, आणि तो प्रसाद तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलाच असेल, तर फक्त थोडंसं सुजलेलं गुडघ्याजवळ। आज काय झालंय ते बघा। बघा काळ निळ पांढरा 100। तर आता तुम्ही बघू शकता प्रसाद कसा उठलाय ते। काल काय मी म्हटलेलं, तीन लाख मारल्या कालच्या वेळेत बोललेलो मी 100% उद्या काळ निळ पांढरा। होय, कालचा ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी बघा। आणि जसं बोललो तसं झालंच, मला माहित होतं लात बसल्या रायबाचा प्रसाद लात बसल्या मी म्हणले 100% काळ निळ पांढरा। काय रात्रीच पडलंय? हो, रात्रीच पडलेलं 8 वाजेपर्यंत तरी। जो आपला रायबा कायम बी बाहेर काढला की रायबा मला काय ना काय प्रसाद देतो। असं दे, लाडाचा आहे, लाडाचा म्हणून तो प्रसाद देतो मला। तर डबा भरून ठेवलाय, आणून देते तुम्हाला। तर चला, आणि त्याचबरोबर बाजाची सुद्धा जागा चेंज केली आहे, हो ती दाखवायची, तर ती सुद्धा तुम्हाला दाखवायचीच आहे। तुम्ही आले ना बघ काय काय केलं डब्यात? कारल्याची आमटी, झुणक्याची पोळी म्हणजेच बेसन पिठाची पोळी, त्याला आमच्या इथे झुणक्याची पोळी म्हणतात। आणि काल आमच्यात चिकन केलेलं, मटन केलेलं, तर आम्ही दोघं खात नाही पण घरातली खातात। मग खाणारी कोण? आई, भाऊजी आणि म्हणजे दीदी, जाऊबाई माझ्या एवढीच खातात। तर मग हे मी श्रीशा आणि दुर्गा गेलेलो चिकन तिकडे बाळा, घरात मटन आणलं, चिकन आणलं, आपण कुठे गेलेलो? हॉटेलमध्ये गेलेलो। दुर्गा पण आम्ही व्हेजिटेरियन त्या मॅडमनी आपण चिकन सोडल्यामुळे ह्या मॅडमनी पण चिकन सोडलं, मटन सगळं सोडले आणि श्रीशानं पण सोडलं। श्रीशानं पण सोडले, श्रीशाच कसं असतंय जरा वेगळं काय दिसलं म्हणजे खाते थोडं, आम्ही काय अडवत नाही तिला, चला जाऊ दे। तर आता इथे डबा घेऊन आलेलो आहे, तसे डबे भरलेले आहेत, हे 4 कप्पी आणि छोटे छोटे 2 डबे। आई बोलल्या मी अजिबात आता काही खाणार नाही नॉनव्हेज, तर आईंच्यासाठी वेगळं कारल्याचं कालवण, आईच्या आवडतं आईला खूप आवडतं आमच्या कारल्याचं। आणि छान फुटली तर आम्ही तशीच ठेवून दिली तिला। चला चला टाटा। वाही टू रायबाला दाखवतो, रायबाला आपल्या दररोज दाखवायला लागते। रायबा शेठ नाही चालत, अगं छत्र घेऊन गेली होती दुर्गा, दे छत्र, आता डायरेक्ट शेड बशीच भेटतो। रायबा शेड बसले, अरे आहे रायबा, ए रायबा राहताच काय चाललंय, राहतात पण भाजीच काय भाज्या राधा, ओ राधा। आणि राधाचा मित्र हा मारायचो काय? नाही माया करायचं, हुशार आहे भाज्या। त्यांची जागा बदलली, आखाड्यात केलेली आहे, कारण की इथं वैरणी जरा प्रॉब्लेम येत होता, वैरण टाकायचं नव्हते म्हणून साहेबांनी आता इकडे बांधलंय। आणि आपली राधा, ओ राधा मॅडम, हो राधा मॅडम, मम्मीकडे बघते सारखी, मम्मीची घंटी वाजली गळ्यातली की मम्मीकडे बघते, अय इकडे बघ, ओ इकडे बघा, आली 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 कशी येते। हां पी घे आपल्या फॅमिलीची पी घे इकडे, हां इकडे राधा पी घे ओके घेतली पी, आपल्या फॅमिलीची पी घेतली ना राधा। चला वेळ होते आपल्याला। ती बघा शेरडाने काय हाल केलं, त्याला बांधलेली वैरण दोरीला, शेणी वैरण संपवलेली आहे। रायबा शेठ, आपले रायबा शेठला एकदा सांगून येतो, छकडा आणा निघालो तुम्हाला। रायबा शेठ, रायबाची मम्मी आणि आपली मंगी तर नुसती माझ्याकडे वावरत असते, हाय का, फुसफुस करते वैरण टाकताना, कुट्टा वरत
खाद्य टाकताना अजिबात मारत नाही. रायबा ए बाळा छकडा नाही निघालो तुला छकडा. छान छान रवत करत बस आता. संध्याकाळी भेटू आपण. हा चला टाटा. मग मी मागे चालले त्याला पाजायला. का साहेबांचा मूड नाही. चला चला बाय. चला आता काशीवरच्या स्टँड जवळ निघालोय आम्ही. तिथं आता कोण येतंय काय माहीत नाही. एक म्हणतो काम आहे, एक म्हणतो मी येतो, दुसरा म्हणतो मी येतो, तिसरा म्हणतो मी मला काम आहे. तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर हा जोडीदारच आहे माझा. त्याचा टेम्पो घेतलाय गावातलाच आहे. ते आमच्या इथलं दत्त मंदिर. जय श्री गुरुदेव दत्त. चला आता काशीगाव स्टँडवर भेटू आपण. काशीगावची मधली लाईन मेन लाईन हा नाही हा कायम रहदारी असते. दिवाळी दिवशी तर चालायला येत नाही एवढी गर्दी असते. तिथं शक्यतो करून आम्ही गाडी कधी घालतच नाही. बाहेरून घालतो तर इथं काम आहे आमचं एका दुकानात म्हणून थांबलोय. आलेलो आहे काशीगाव मध्ये बस स्टॉप जवळ. कार्यकर्ता आता कुठे बोलवले मी सगळ्याच निघतच. आता मागच बसलो पाहिजे पर्याय नाही. किती जण ते त्याच्यावर आहेत. गाडी किती लागली त्याचा कार्यक्रम आहे काय. कार्यकर्ता आली ती 1 2 3 4 आणि मी 1 5 आणि 1 6. हे पण जोडीदारच आहे आपला खास. 6 जण आम्ही छकडाना निघालोय. नाही यांनी जबाबदारी घेतली आपल्या रायवाची. यांनी सगळ्यांनी आपल्या जोडीदारांनी. ए चला की असं झालं. आता सतीश काय नाही म्हटलं त्याचा महत्वाचं काम आहे तुम्ही जावा म्हणता. मग मी अमोल सोन्या आणि रणजित 3 जण असं माझ्या सगळं 4 आणि 1 5 जण आम्ही निघालो. आता आपण डायरेक्ट भेटून नांदऱ्यातच. आता आम्ही काशीगाव कुठनं जायचं हा बाया मार्गी. आता बाया मार्गी निघाल. मी आता तांब्यातून जायचं. चला आता आपण डायरेक्ट नांदऱ्यातून भेटू. तर आता आलो आम्ही भैयाच्या पुलावर. रामलिंग बेट येते. पाणी बघा किती पाणीच पाणी पाणीच पाणी. कसं आहे पाणी. पाणी वाढलं की लागा. मला वाटतं एक 6-7 फूट बरं नाही लागा जास्तच. एक 12 फूट राहिला असेल हा पूल बुडायला. त्या दिवशी आम्ही आपण याला चकडा बघायला नेलेलो का रेट्रीला. त्याच्यापेक्षा पाणी जास्त वाटतं इथे. पाणी लागा त्या दिवशी एवढं नव्हतं. आणि रामलिंग बेट आपलं बाहेर झूम करून दाखवतो. आणि लागला गाडी पळवायला. ओके कसलं भारी वाटतं. फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा इकडं बघा. झूम करतो आहे का. अरे नदी आपली कृष्णा नदी बरं काही. कृष्णा नदी मग रेत जास्त असते ना नाही कृष्णा नदी. बरं बुद्धीचा येऊ माणूस बघा काय गेला आमच्या सांग बरं. 2 किलोमीटर गॅसचा पंप होता. तिथं आला 10-15 किलोमीटर टाकायचं. वाटेगावात म्हणत होतो गॅस टाक्या आणि जाऊया. तर मला वाटत टाक्या आता मागे किती जायला लागणार आपल्याला. माग बाया जायला लागणार बरोबर आहे का. आता आपण रेट्री कारखाने येऊ. तिथनं जवळजवळ मला वाटतं एक 10 किलोमीटर असेल. 10 ते 12 किलोमीटर येऊ गॅस टाका घेऊन आला इथं. येऊ 4 किलोमीटर वाटले गाव आहे. इकडे बा इकडे. अवघड बाबा. मला वाटतं तुला काय वाटलं इकडे वाट आहे. मला पण तिथं वाटतं इकडे वाट आहे. रांजर माझ्या शिवाय मला कुठं घेऊन आलायस. चालतंय चला. आंध्रामध्ये आम्ही आलेलो आहे. जोडीदार बघा आमचा बघा. कोणाला तर हात करून पत्ता विचारून तो त्याच्यावरच निघालाय. ते म्हणजे चला सोडतो तुम्हाला तिथं त्या पत्त्यावर. गाडी थांबवून का येऊ पाठीमाग बसला येऊ रणजित. चला आता त्या ठिकाणी आपण जाऊ चकड्या ठिकाणी. इथं पण सगळी चकडवाली दिसते तो काही चकडा आहे. हा म्हणजे लाईनच आहे काय बहुतेक. इथंच. ओके हा इथं किती. ओके डायरेक्ट आलो आपण इथं. हा हीच ओके आलेलो आहे आम्ही इथं. तकदीर शिवच आहे बहुतेक आपला बाळूमामा प्रसन्न. हा हेच आणि इथं टाकलेलं आहे बा. जाऊ टाकायचं.
नाही दोनचा नाव टाकू नका, दोन देवाचं नाव टाकायचं नका. नाही तेव्हा का नाही, बैलाचं टाकायचं. बैलाचं टाकायचं. बायला टाकायचं. खरं विषय कसा करायचा आहे अमोल? अरे विषय कसा करायचा आहे? तीन तर हिंदू वापरा कुठला? ह्यो आता सोने जातात आहे. ते पाहिजे असला तर, पण मैदानाला ये म्हणजे गॅरंटी नाही. ही मैदानात तुमचं मोठं. वापरणार. आपल्याला आपल्या सगळीत चाललं असं बघा. कशाला बिनकाम. मग एक्स्ट्रा वेळ कमी घेऊन जावा ते मग. ते पहिल्या हो की नाही? मग हाही बरं आहे की. मग हे काय तुमचं हे चालू शिकवा बी चाललं पाहिजे, सगळं चाललं पाहिजे. मला मैदानात लागलं चाललं. काम सांगायला मी दुटा काय मग असं. पण तुम्ही कोण जाते जो आता तुम्ही त्याला कारण की आहे, त्याला आपला प्रयत्न कोणाला? शनिवारी सुट्टा टाकायला. कुठं टाके की? नको नको येतात मैदानचा अध्ययन केलं मैदान जायचं अध्ययन आणि ते बी कुठे चांगल्या माणसाच्या म्हणजे ड्रायव्हर जाताना येता घालून घ्यायचं पावले. अरे येता का म्हणजे आता कुठं काय करायचं? कचरा आहे. हा फोटो पाठवू काय? राय कुठल्या बा. गाडीचं पाठवू सांगा म्हणजे नेमकं 3 फुटी 3.5 येणं उठून दिसते चांदी कलर त्याच्यात वापरले. सुलतान टाक. इथे काय करा माहिती आहे का? इथे नक्षी करा आणि ते जरा नक्षी. आता गाडी घेऊन बरेच झाले तू गाडी काढून काय राय बा. हा जाऊ की. नाही, नाही, तुमचे चला रायबा शेट. चला काय करायचं आता? दर्ग्यातलं साहित्य घेऊन यायचं. हां हां तिथं हे घेऊन जायचं नव्हता छकडा? चकडा नाही चकडा घेऊन जाते नाही काय? तिथे तुम्हाला बांधून देते त्या चकड्याला मी सर्व. बरं. खायला काकाच्या आपल्याला. हां. ते लेखाई एकाच भांड्याला 3 जणांचे 500 रुपये घेतात. थोडे घेते एकाच मध्ये 2 येतात आमच्याकडे 500 येतात. तर आपल्या रायबाचा हा चकडा आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण घेतला आहे साधा. साधा का घेतला कारण का रायबा अजून आपला लहान आहे. बघू पुढं अजून मोठा झाल्यानंतर बघू. अजून चकडं भरपूर घ्यायचं आपण इथनं पुढं. तर आपण हे घेतला साधा चकडा कारण की बेरिंगची पण चौकशी केली भरपूर. पाऊस आला पाणी गेलं बेरिंग जाम होतात आणि आमच्या गावापासून लांब आहे अंतर ते म्हणजे चकडा तिथं न्या दुरुस्ती करा. तर हा आपण चकडा घ्या म्हणजे बघायला चाललाय इधर आणि इधर. हे रणजित जा तिथं काय म्हणत होता? पण येते माझं चला का आम्ही चला चला. जाऊया जाऊया आता कुठे जायचं आपण? एवढी बातमी बैलाची मान आहे की नाही आपल्याला साधा आपल्याला एवढं लागतं. तुमच्या मोबाईल जोकडा झाला की मी गाडी तुमचा बैल किती बाहेर असू दे बैलाला ढाळ लई वर झाली लई वर झाली की घसरून जातं. मोठा जरी घातला काय नाही विषय बघते काय असते. काय संबंध काय त्याला काय नाही ना विषय. कुठं ड्रायव्हर कुठं हा, हा. मी माझ्या हे पाहिजे तुमची माणसं बरं इकडं होय बेरिंग याच्यात काय फरक आहे? नको बिरिंग बिरिंग तर त्या नादाला लागू नका. हा. बिरिंग नाही म्हणतो बांधायला पण काय उपयोग नाही त्याचा. बिरिंग आहे हा ठीक आहे बिरिंग ग्रीप ठीक आहे पोरं काल सकाळची बेरिंगच्या आणि याच्यात जरा फरक सांगा की काय आहे म्हणजे आम्ही आता हे चॉईस केलाय. हा पुढे ते बघ ते म्हणता भाई मला बिरिंगचं काढा म्हटलं मला इथं घालून द्या म्हणजे बेरिंग काढून फुटते बिरिंग बेरिंगला मेंटेनन्स किती महिन्याने येतो? 5 महिन्याने एकदा बिरिंग फुटलं की काय उपयोग होते परत नाही. होते या फायद्याला मग बेरिंग चांगलं का साधं चांगलं? आता हौशी गौशी पोरं बिरिंग बिरिंग करायला हा आता हौशी गौशी पोरं आता कसं झाला विषय आपला युट्यूबला चॅनल युट्यूबमध्ये आम्ही व्हिडिओ टाकलेले म्हणजे सगळ्यात जास्त कमेंट आपल्याला कुठल्या आल्या माहिती आहे का? विदाऊट बेरिंगचं घ्या साधं. म्हणून तर आम्ही हे निर्णय घेतला साधं. त्यासाठी आम्ही आलेलो इथे. ह्याला ग्रिप गावत नाही ह्याला ग्रिप गावत नाही कशाला बेरिंगला हलत नाही जेव्हा दगडापर्यंत जोपर्यंत हा. गाडी जशी नीट जायला पाहिजे नाशिकडे
नाही बेरिंगचा लय विषय निघत होता म्हणून आम्ही बेरिंगचा निर्णय घेणार होतो. हा. तर आम्ही युट्यूबला म्हणजे विचारलं की युट्यूब मध्ये या चॅनलला ना आपलं हा. म्हटलं कमेंट करा बेरिंगचा घ्यायचा का साधा. सगळ्यात जास्त कमेंट आले आम्हाला की साधाच घ्या. हा. सातारी छकडी काय बनकडा फक्त हे सातारी, हे माहिती हा. आहे. साधी रे साधी. हा मग सगळ्यात जास्त या कमेंट आल्या सातारी छकडी घ्या सातारी तुम्ही. घ्या. बाकी कुठल्या नादाला लागू नका मुंबईमध्ये का वापरलं का आतापर्यंत करोड रुपये आहेत की म्हणून तर हा निर्णय घेतला आपण सातारी छकडीचा. तुम्ही कोण कोण येतो मला चाचा मला एवढं माहिती आहे मी. चला तारख्यात नेऊया आता जाऊन. तुम्ही सगळेजण येतो का कोण हो सगळे जाणार आहे सगळे जाणार आहे. बरं इथं स्वस्तिक तेवढं काढा बघा इथं काढा स्वस्तिक बारीक याच्यात कडे लय मोठं. लय मोठं हा बारीक काढा खायच्या गल्लीमध्ये काढा जे रायबान टाकले का नाही सिल्वर मध्ये. सिल्वर मध्येच हा 2-3 कलर भरू येतात. हा बरोबर टाका तिथे बरोबर. 2-3 कलर भरू आपण. चालतं चाच्याला का बुलेट हो काय कसा चाच्याला का विषय हाड आहे चाचा चला. तर सोनूभाऊ हा सोनूभाऊ आपले लागले ते नारळ फोडायला आता. जाऊ सोनूभाऊ एक नंबर. अमित पाटील आहेत बरं काही विषय हार्ड. बाळमामाच्या नावानं चांग बोल. तर विषय असा आहे आता की आम्ही आता मुहूर्त बघणार आणि रणजित ह्याच्या घरी बांधणार आहे चकडा म्हणजे ठेवणार आहे सॉरी रणजितच्या घरी चकडा ठेवणार आहे आणि मुहूर्त बघितल्यानंतर डायरेक्ट आपण येणार बाळूमामाच्या मंदिरात. हो बाळूमामाच्या मंदिरात नेऊन चकड्याचं पूजन व्यवस्थित करणार नंतर घरी आणणार घरी चकड्याचं पूजन करणार. बाळूमामाच्या नावानं चांग बल बाळूमामा आपल्या रायबावर लक्ष ठेवा. जय बाळूमामा. कोणाचा फोन आला बाईक हॅलो अगं ते चाललेलं नारळ फोडायचं बोल की चालू आहे की व्हिडिओ करायचा. हां हां अगं आत्ता इथं झालं चकड्या सगळं. आता मुहूर्त बघून हे रणजीच्या चकडा ठेवायचा आपण मुहूर्त बघून हां शेवटात आता इथनं एक तास लागेल तास लागेल आपल्याला पोचायला तास लागेल. हो हो हां शिजो. हॅलो नाही रायबाच खाते शिजवून ठेव आलोच नाही. त्याला पट्टी मारायची. हां बाळूमामाच्या नावानं चांग बल. तर का विषय कसा झालाय तर आता आपण चकडा घेतलेला हा बिना बेरिंगचा. बेरिंगच्या याला आपल्याला भरपूर कमेंट आल्या दादा बेरिंगचा चकडा घेऊ नका तुम्ही नंतर खूप प्रॉब्लेम येतात म्हणून आपण पहिलाच आमच्या ह्याच्यात मला तर पहिल्यांदाच आम्ही चकडा घेतलाय म्हणून तर आम्ही म्हटलं काय असू दे आता आहे रायबा पण लहान आहे म्हणून म्हटलं आपण साधाच चकडा घेऊया. सातारी चकड्यात तर एवढ्या कमेंट आल्या भयानक कमेंट आल्या दादा सातारी चकडाच घ्या तुम्ही सातारी चकडाच घ्या. आणि आमच्या इथं जाण करते त्यासनी पण विचारलं तर ते पण म्हणते ते भावा घेतलास तर सातारी चकडा घ्या. ऐ आणि एक बदल करायला लावला त्यासनी आम्ही म्हटलं नंबर प्लेट आम्हाला म्हणजे गाडीला कशी नंबर प्लेट असते तशी अशी नंबर प्लेट केल्या महाराज का नाही. केवढी नंबर प्लेट असते सांगू तुम्हाला मी बघितलं चकड्याला बघा ही एवढी साईज असते त्याच्या निम्मी असते. ऐका की दादा बघा एवढी एवढीच कट करा एवढीच असते नुसता सासर टाक्या रायबा कट करा फक्त. पण तर आपण रायबासाठी तर पट्टी मारत आहे आता इथं नाव टाकायचं माग छोटीच आहे पट्टी रायबा सर्वांचा लाडका रायबा इथं नाव येणार रायबा. तर आम्ही चकडा इथं तयार केलेला आहे तकदीर वेल्डिंग वर्क्स हा नंबर आहे कोणाला काही म्हणजे संपर्क साधायचा असा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा आपला चकडा रायबा आणि मित्राच्या कोंडाचं नाव सुलतान. रायबा शेठ तुमची गाडी घेतली फॉर्च्युनर यावल्या फॉर्च्युनर घेतल्या रायबा शेठला. हा आपल्या रायबा शेठची गाडी घेतलेली आहे आपण आता वायर टू शेने क्वालिटी पहिल्यांदाच आमच्या घरात असा चकडा घेतलेला आहे. चला हे रणजित चला हे बघा अमोल भाऊ कुठे बसले
नारळ फोडलेले सोनूभाऊ सरजा आणि कोण बघायला आलायस बकासूर बाबे आज तर विषय असा झाला आम्ही बिलोडीतून येत होतो तर इथं बिलोडीत बैल पोळा मोठाच नसतो इथं चला अमोल अमोल चला आता बिलोडीचा बैल पोळा म्हणलं आपल्या सबस्क्रायबर पण शेअर करावा रायबाला आता बसायचंय आणि काय झाले रायबा ए हो गं बाई माझी रायबाचं खातं रायबाला दिसायला लागले आणि मेन गोष्ट रायबाची थार आल्या थार किती चाकी 2 चाकी आणि 2 चाकी रायबा पळवणार आहे थारीला आता त्याच्या थार आल्या थार कशी पळवणार तर आता रायबाचा छकडा फायनली आलेला आहे घरी आणि यायचा होता तर तो कालच आलाय आणि छकडा आणून त्यांच्या मित्राच्या घरी ठेवलाय मुहूर्त बघायचंय मुहूर्त बघून बाळामामांच्या मंदिरात न्यायचा आणि मग आपल्या घरी आणायचा आणि मग आपण घरी पण पूजन करायचं मामांच्या मंदिरात सुद्धा तर असं आता म्हणजे पुढचं नियोजन आहे तर छकडा आला फायनली आणि खरंच तुम्ही खूप सगळ्यांनी कमेंट छान छान केल्या की सातारी छकडा घ्या साधा छकडा घ्या तर त्या पद्धतीने आपण साधा छकडा घेतलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रायबा शेठ काय रायबा शेठ धन्यवाद म्हणाय की धन्यवाद रायबाला पाहिजे ही अगं गारू देते हो नाही म्हणून ठेवले चला रायबा शेठ धन्यवाद ओके